पहिली अंगावरची लक्तरं सावरीत अब्रू झाकत होती, दुसरी अंगावरची साडी चाळवीत अब्रू विकत होती. पहिली दुसरी समोर हात पसरून भीक मागत होती, दुसरी तिला हाकलून हातानं कोणाला तरी खुणावत होती. रात्र चढत होती, भूक वाढत होती. लोकांनी पहिलीला हाकललं, दुसरीला शिव्या दिल्या. नंतर पहिली सुन्न मनानं दुकानाच्या पायरीवर बसून राहिली. दुसरीला कोणीतरी येऊन घेऊन गेलं. थोड्या वेळानं दोघी भेटल्या. दुसरीनं पहिलीला खायला दिलं. दोघींचं पोट भरल्यावर पहिली दुसरीला म्हणाली, कशाला असलं घाण काम करतीस? दुसरी म्हणाली, तू तरी कशाला मागतीयस भीक? आता धंदा करायला शिक. अब्रू ना तुलाही ना मलाही. कशाची बाळगायची लाज बाई? जगामध्ये भुके इतकं काही खरं नाही. नमस्कार मंडळी, मी वैशाली देशमुख. सुहाना सफर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काही हटके अशा रेसिपीज आणि वेगळं आयुष्य जगणारी माणसं यांचा परिचय मी तुम्हाला नेहमीच माझ्या चॅनलवरून करून देत असते. तर आज आपण भेटायला आलो आहोत सुनीता देसाई यांना. त्यांचा परिचय मी थोडक्यात करून देते. सुनीता देसाई या मूळच्या कराडच्या. लग्नानंतर त्या मुंबईला आल्या. तशी त्यांना आधीपासूनच सोशल वर्क करण्याची आवड होती, पण नक्की काय करावं कळत नव्हतं. लग्नानंतर मग मुंबईत आल्यावर मुली थोड्या मोठ्या झाल्यावर त्यांनी सोशल वर्कचा कोर्स केला SNDT मधून आणि नंतर त्यांना लगेच जॉब मिळाला एका खाजगी संस्थेमध्ये. त्या संस्थेचं काम होतं HIV प्रिव्हेन्शन अवेअरनेस प्रोग्राम आणि त्याच्यासाठी रेड लाईट एरियामध्ये जाऊन त्यांनी काम केलेलं. तर इतक्या वेगळ्या ठिकाणी जाऊन काम करणं हा खरंच सामान्य माणसांच्या दृष्टीने खूपच वेगळा अनुभव असणार आहे. कारण की ज्या काही समाजातले असे घटक आहेत की ज्यांना आपण मुख्य प्रवाहापासून खूप दूर ठेवलेलं आहे, तर तिथे जाऊन एकदम काम करणं, ते अनुभव घेणं खरंच काही सोपी गोष्ट नसणार आहे. तर मला खूप कुतूहल वाटलं की सुनीताने इथे कसं काम केलं असेल आणि काय तिला अनुभव आले असतील, तर ते आपल्याला सुद्धा नक्कीच कळले पाहिजे. तर त्याच्यासाठी मी सुनीताला तिथे आमंत्रित केलेलं आहे. तर आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार सुनीता. नमस्कार. नमस्कार. तर तुला इथे बोलवायचं कारण म्हणजे तू खूप वेगळे अनुभव घेतलेले आहेस, हे तू मागे बोललेलीच आहेस. तर ते तुझ्या तोंडून ऐकायची खूप इच्छा आहे. नक्कीच. फक्त मी तुला एवढंच म्हणजे सुरुवात अशी करते की जेव्हा तू हे कोर्स केलास त्याविषयी तू काही सांगितलंस तरी चालेलच. कोर्स केला आणि त्याच्यानंतर जेव्हा हे काम तुझ्या हातात आलं, करायचं तुझ्याकडे जबाबदारी आली, तेव्हा तुझ्या मनात पहिला विचार काय आला होता? म्हणजे मला ज्यांनी हे सुचवलं होतं त्यांना खूप खात्री होती की मी हे काम करणारच. पण तरी ऑफकोर्स आपली सुरक्षा ही महत्वाची वाटते. दोन्ही मुली अर्धवट वयातल्या, असे बरेच प्रश्न आले होते. तेव्हा मी 32-33 वर्षाची असेल आणि मुली लहान होत्या. पण तरी पण असं मला एकदा वाटलं की ही संधी परमेश्वराने जी आणली आहे माझ्या समोर, ती बहुता माझी परीक्षा घेण्यासाठी असेल असं मला का पण आतून असं खूप वाटत होतं की ही परमेश्वर माझी परीक्षा बघतो आहे. आणि मग तोच पाठीशी आहे असं पण वाटलं. आणि हो, अशा एरियामध्ये काम करायचं म्हणजे एक सुरक्षिततेचा प्रश्न मोठा असतो. पण प्रत्यक्षात अर्थातच माझे अनुभव खूप वेगळे आहेत. आणि त्याच्या पुढचे तर वेगळे प्रश्न असे आले की सुरक्षा हा प्रश्न खूप बाजूलाच पडला. असं झालं. आणि त्यावेळी सगळ्यांनाच असं शंका होती की ह्या एरियामध्ये काम करायला कोण तयार होईल. त्यामुळे सुरुवातीला जो आमचा स्टाफ होता त्याच्यामध्ये त्याआधी एक सांगायचं म्हणजे एक BMCचा प्रोजेक्ट होता त्यावेळी. ते फक्त एरियामध्ये कॉन्डोम वाटायचं काम करायचे. त्यामुळे साधारण 7वी 8वी शिकलेल्या मुली फक्त कॉन्डोम डिस्ट्रीब्यूट करणं असं काम होतं. त्यामुळे मग त्याच मुलींना मग संस्थेने निवडलं. पण आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य हे राहिलंय की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना ट्रेनिंग दिलं होतं.
त्यामुळे माझ्या बरोबर जो पहिल्यांदा स्टाफ म्हणून होता बरोबरचा, तर त्या घरवालीच्या 2 मुली होत्या. किंवा घरवाली म्हणजे आई काम म्हणजे जी ब्रॉथेल ओनर आपण म्हणतो, तर त्याच्या 2 मुली होत्या. नंतर आई काम करणाऱ्या बायका असतात तिथे, म्हणजे मुलींचं काम करणं, ज्या ब्रॉथेल मधले 10-15 मुली असतात एकेका ह्याच्यामध्ये, तर त्यांचं जे काम करतात त्यांना सगळेजण आईच म्हणतात. तर त्या आई काम करणाऱ्या ज्या बायका असतात त्यांच्या 2 मुली होत्या. असाच माझ्या बरोबर काम करणाऱ्या होत्या. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो एरिया काही फार हे नव्हता वेगळा, पण माझ्यासाठी वेगळा होता खूपच. साधारण मला वाटतं ही 1991 सालची साधारण सुरुवात आहे ते 2007 पर्यंत, म्हणजे 15-16 वर्ष या पिरियड मध्ये मी काम केलेलं आहे. आणि मग आम्हाला ट्रेनिंग दिलं सुरुवातीला, आणि मग आम्ही एरियात जायला सुरुवात केली. तुझा कुठला होता हा? मी पॅरा प्रोफेशनल सोशल वर्कर असा 1 वर्षाचा SNDT कोर्स. आणि तसं त्या खूप मोठा 1 वर्षाचा म्हटलं तरी अभ्यासक्रम खूप मोठा होता तो. त्यामुळे पण झालं व्यवस्थित, आम्हाला छान मजा आली तो कोर्स करताना सुद्धा. आणि तेव्हाही फील्ड वर्क वगैरे असायचं. त्यावेळी ऍक्च्युली मला असं प्रत्यक्षात कळलं की सोशल वर्क म्हणजे त्याच्यामध्ये नोकरी असते, तुम्हाला पगार मिळतो, हे सगळं मला त्यावेळी कळलं. तोपर्यंत मला माहिती नव्हतं की पगार असतो आणि असं, म्हणजे सोशल वर्क हेच डोक्यात पहिल्यापासून असं होतं. पण मग मला नोकरी अशी अचानक मिळाली. आणि मग ट्रेनिंग झाल्यावर जेव्हा जायला लागले तेव्हा प्रत्यक्षामध्ये आता असं आहे की फॉकलंड रोड म्हणून मुंबईतला खूप मोठा एरिया आहे. आणि तो वाहता रोड आहे. वाहता रोडला 2ही बाजूनी चाळी आहेत. आणि मुंबईतल्या चाळींची बऱ्याच जणांना माहिती असते की 2-2 खोल्यांच्या रूम आणि अशा ओळीनं पुष्कळ रूम असतात. त्या एक रूम मध्ये 10-10, 15-15 बायका असतात. आणि अशा 2ही बाजूनी सगळ्या चाळीमध्ये फक्त धंदा चालायचा त्यावेळी. म्हणजे एवढ्या बायका त्यावेळी तिथे म्हणजे व्यवसायात होत्या त्या. आणि वाहता रस्ता होता, त्यामुळे टॅक्सी, बस, बाकीची माणसं, हे सगळं चालूच असायचं ट्रॅफिक. त्यामुळे थोडंसं दडपण असं पण होतं की जरी मला घरातून परवानगी मिळाली होती, आणि हे खरोखरीच मला सांगायला आवडेल की माझ्या सासऱ्यांनी सुरुवातीला मला त्याबद्दल खूप बळ दिलं. ते म्हणाले तू तुझं काम कर आणि तुला कसल्याही प्रकारची तिथे भीती नाहीये किंवा काळजी करण्यासारखं नाही. हे सासऱ्यांनी सांगितल्यावर खरोखरीच मला म्हणजे इतकं नवल वाटलं. आणि मग त्यामुळे मिस्टरांनी काही बोलण्याचा विशेष प्रश्न आला नाही की वरतूनच परवानगी मिळाली म्हटल्यावरती. पण तरी एक मनामध्ये असं असतं की आपल्याला कोणी बघितलं तर ते लोक आपल्याबद्दल काय गैरसमज करून घेतील का, असंही मनात असतं. एक सोशल प्रेशर असतं, तसंही वाटत होतं. पण नशिबाने तो भाग सगळा बाजूला राहिला. आणि जेव्हा मी प्रथम एरियामध्ये गेले तर अगदी निमुळते जिने आणि 2ही बाजूला बायका उभ्या, आणि त्यांनी सगळा मेकअप केलेला असतो. आणि ते मेकअपची क्वालिटी थोडी वेगळी असते ना, त्याचे इतके वास विचित्र येत असतात की ते म्हणजे मला असं असह्य झालं त्या वासाने. म्हणजे माझी भीती खरं राहिली बाजूलाच, आणि हे मी कसं सहन करणार असं मला वाटायला लागलं. पण अर्थात हळूहळू सगळ्या गोष्टीची सवय होते. आणि पुढे वरती गेल्यावरती त्यांचे स्वयंपाक चालू असायचे, हे एवढ्या मोठ्या भांड्यात सगळं शिजत ठेवलेलं असायचं काही काही. तर ते थोडंसं ऍक्सिडेंट व्हायची पण फार भीती वाटायची. मुलं खेळत असायची, कुठेतरी धक्का लागला, म्हणजे जी आपली सुरक्षिततेची कल्पना ती बाजूला राहून मला ह्याच गोष्टीची काळजी वाटायला लागली. आणि त्याच्या पुढे गेल्यावर तर काय झालं, जसे मी बायकांच्याशी बोलायला लागले मुलांच्या, तर सगळ्या बायका खर्जेनी भरलेल्या. बापरे. मग तर मला असं वाटलं मी नेमकी घरी घेऊन काय जाणार आहे इथून, असा मला प्रश्न पडला. संपूर्ण बायका, मुलांचे तर खूप हात बीत डोक्यात, हो, आणि संसर्गजन्य रोग आहे तो, त्याचंच मला इतकं टेन्शन आलं. बायकांना प्रश्न पडायचे की आम्ही का तिथे त्या एरियामध्ये जातो, असा त्यांना खूप प्रश्न पडायचा. मग आम्ही सांगितलं त्यांना की असं असं आमचं काम आहे. आणि तेव्हा HIV हे इतकं नवीन होतं, HIV एड्स, की बऱ्याचशा डॉक्टरांना सुद्धा त्याची माहिती नव्हती.
म्हणजे अगदीच नवीन होतं HIV एड्स हा प्रोग्राम. म्हणजे त्याचं ज्ञान असण्यापेक्षा गैरसमज मला वाटतं जास्त होते. नाही, माहितीच नव्हते, काही माहितीच नव्हतं. HIV एड्स याबद्दल काहीही लोकांना माहित नव्हतं. म्हणजे लोकांना नाही, डॉक्टरांना पण कोणालाच काही माहित नव्हतं. आणि जवळजवळ हे लोकांना माहिती व्हायला मला वाटतं किमान 2-3 वर्ष तरी मध्ये गेली, जेव्हापासून आम्ही प्रोग्राम सुरू केला. तर अशी बरीच वर्ष मध्ये गेली. मग आमच्याकडे एक दुसरं वैशिष्ट्य होतं आमच्या संस्थेचं, म्हणजे जसं ट्रेनिंग ते खूप छान द्यायचे, तसं मटेरियल मध्ये खूप जास्ती खर्च करायचे. मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचं विविधतेनं सारखं करत राहणं हे पण एक वैशिष्ट्य होतं संस्थेचं. त्यामुळे आमच्याकडे मटेरियल होतं, चित्र होती चांगली. मग चित्र दाखवून आम्ही त्यांना सांगितलं की असा प्रकारे HIV पसरतो, त्याच्यामुळे काय होऊ शकतं. मुळात काय, HIV मुळे आपली इम्युनिटी हळूहळू कमी होत जाते. आणि मग HIV मुळे इम्युनिटी कमी झाली की कुठलेही रोग त्या व्यक्तीला होऊ शकतात. आणि विशेषतः जे संसर्गजन्य असतात ते तर मग लगेचच, जसं आपल्याकडे TBचं प्रमाण खूप जास्ती आहे, मग अशा लोकांना TB पण लगेच होऊ शकतो. तर अशा मग बऱ्याच गोष्टी असतात. मग हे त्यांना हळूहळू सांगायला सुरुवात केली. बरं, कोणाच्या शरीरात HIV आहे हे काही बघून समजत नाही, ते टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही. त्यामुळे असं व्यक्ती आता ही पॉझिटिव्ह आहे म्हणून मी काळजी घेईन हे तर कधीच शक्य नाही केव्हाच, असंही होतं. पण मग आम्ही HIV बद्दल जशी माहिती सांगायला लागलो, त्याचबरोबर आम्ही आणखीन सुरुवात केली म्हणजे त्या खर्जेसाठी औषध पोचवणं. त्याची तर अशी गंमत होती, आम्ही बायकांना आदल्या दिवशी सांगायचो बाटल्या धुवून स्वच्छ करून कोरड्या करून ठेवा म्हणून. आणि आम्ही अक्षरशः कॅन घेऊन जायचो 5-5 लिटरचे, आणि ते बायकांना सगळ्यांना द्यायचं आणि कसं लावायचं ते सांगायचं. पण ते औषध अतिशय विषारी असतं, त्यामुळे त्याची काळजी पण घ्यायला लागते आणि तसं सगळं सांगणं आवश्यक होतं. मग दुसऱ्या आमच्या ज्या डॉक्टर होत्या त्यांना त्याचं पण टेन्शन यायचं, कारण आम्हाला माहित नव्हतं की बायकांची नेमकी परिस्थिती काय असते, किंवा आम्ही पण सुरुवातच करत होतो. त्यामुळे अशी पण भीती वाटायची, जर औषध एखादीने प्यायलं तर आम्हाला जायला लागेल जेलमध्ये, अशी भीती वाटायची. पण परमेश्वरी कृपेने तसं काही घडलं नाही. पण खरोखरी मला सांगायला आवडेल, अक्षरशः 3 ते 4 महिन्यामध्ये एरियातली संपूर्ण खरूज नाहीशी झाली. आणि खरोखरी म्हणजे बायकांनी अर्थात आम्हाला मदत केली, त्यांनी खरोखरी त्याचा म्हणजे मला खरोखरीच छान वाटलं की आम्हाला पूर्णपणे त्यांनी सहकार्य दिलं. खरूच पूर्णपणे एरियातली कमी झाली. मग एक रॅपो बिल्डिंगसाठी म्हणून आम्ही त्यांच्या मुलं जी होती त्यांचं इम्युनायझेशन वगैरे करायला सुरुवात केली, किंवा कोणाला रेशन कार्ड नसतील तर त्याची, हे थोडं रॅपो बिल्डिंगसाठी असतं. आमचं मूळ काम हे HIV साठीच असतं. पण त्याच्याबरोबर ह्या छोट्या छोट्या गोष्टी होण्याची प्रमुख कारणं कुठली, कशी घ्यायची. आणि मुख्य म्हणजे काय होतं, हे HIV खरं तरी फक्त 4 गोष्टींमुळे पसरतो. म्हणजे मी आता अगदी पटकन सांगते की एकतर असुरक्षित शारीरिक संबंध, असं HIV प्रदूषित रक्त जर दुसऱ्या माणसाला चढवलं तर, आईकडून बाळाला, आणि शिवाय प्रदूषित सुई वापरली गेली तर. पण त्यावेळी सुद्धा जेव्हा HIV माहिती झाला तेव्हा सुद्धा या बाकीही तिन्ही गोष्टींचं प्रमाण खूप कमी होतं. जवळजवळ 85% जास्ती लोकांना असुरक्षित शारीरिक संबंधामुळे हा रोग होत होता. आणि आता तर बाकी ह्या तिन्ही गोष्टी तर पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेल्या आहेत. आणि अर्थात संबंधाबद्दलची सुद्धा जागृती खूप खूप वाढलेली आहे. आणि मग तुला त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या बायका भेटणं, तिथलं वातावरण, त्यांच्याशी तुमच्याशी काही पर्सनल हे व्हायचं का? हो, आमचे खरं आहे. म्हणजे असं काही वाटत नाही नंतर. म्हणजे जसं आता आपण गप्पा मारतो आहे तसं आम्ही मस्त त्यांच्या घरात जायचो, अगदी कॉटवर बसून मांडी घालून गप्पा मारायचो, इकडचं तिकडचं बोलायचो, माहिती देणं किंवा हे तर भीती वाटली नाही का कोणी आपल्याला तसा काही अनुभवही आला नाही? कधीच व्यवस्थित सहकार्य केलं, सगळ्या बाबतीत सहकार्य केलं. आपल्याच डोक्यात पण बऱ्याचशा कल्पना असतात. एकदा काय झालं असंच, मी अशी जिना चढून वरती गेले आणि पाठोपाठ 2 पोलीस आले. मॅडम तुम्ही इकडे कुठे? त्यांना वाटलं आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो, अशी त्यांची समजूत झाली. आणि आम्हाला पण लगेच असं वाटलं की हा आपण जरा वेगळे ओळखतोय बरं का, असं म्हणजे आपल्या जे मनात असतं की आपल्याला कोणी बघितलं तर काय म्हणेल. तर आम्हाला एकदम लगेच छान वाटलं थोडंसं. मग त्या पोलिसांशी पण बोलणं झालं,
त्यांनाही सगळी माहिती दिली. आम्हाला तेव्हा लगेच असा जोर होता, जे कोणी दिसेल त्याला ही माहिती सांगणं अशा पद्धतीमध्ये. मग त्यांच्याबरोबरही आम्ही इंटरॅक्शन झालं आमचं. आणि मग पुन्हा आम्ही काय रोजच एरियात जात होतो. दुसऱ्या दिवशी गेले तर पोलीस तिथेच. मग आमच्या लक्षात आलं की काय गंमत आहे ती. असं ते नेहमीच येणारे होते तिकडे, पण हे सुरुवातीला काही कळत. आणि मग तिथे येणारे जे पुरुष असतील त्यांनाही तुमच्याकडे बघून काहीतरी वेगळं वाटत असेल. हो, पण म्हणजे त्यांचं आमच्याकडे कधी लक्ष नसायचं. आणि तोही अनुभव आला. चुकून एखादा माणूस जरा जास्ती वेळ निरोपतोय म्हटलं ना की त्या बायका सरळ त्या माणसाला शिव्याच घालायला सुरुवात करायच्या. त्यांना इतका राग यायचा. हो, आणि गंमत म्हणजे आम्हाला हे कळायचं सुद्धा नाही, कारण आमचं लक्ष नसायचं. त्या बायका जेव्हा शिव्या घालायला सुरुवात करायच्या तेव्हाच आमच्या लक्षात यायचं की कोणीतरी आमच्याकडे बघत होतं. असं म्हणजे इतकं आम्ही आमच्याच कामामध्ये असायचो. पण त्यांचं आयुष्य कसं होतं, म्हणजे जे आपल्याला वाटतं की व्यवसायच आहे तो, पण जो इतर व्यवसाय आणि व्यवसायाच्या जमीन आसमानाचा फरक आहे. सगळा कल्चरल तिथे आपल्याला म्हणजे शॉक बसेल अशी तिथली परिस्थिती असेल असं वाटतं. तर तुला काय म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं, पण सुरुवातीला अर्थातच या गोष्टीचा त्यांनाही त्रास होत असेल. पण बऱ्याचदा काय त्या ज्या देवदासी पद्धत जी आहे त्याच्याचमुळे बायका आलेल्या एरियामध्ये जास्ती प्रमाणात असतात. आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं की खूपदा फसवून आणल्या आहेत, तसं प्रमाण असतं, मी नाही म्हणत नाही, पण त्याचं प्रमाण तसं तुलनेने कमी असतं. कारण जर अशा फसवून आणलेल्या असत्या ना, तर आता माझ्या ज्या ओळखीच्या होत्या, आता एक तर होती, ते 5ही बहिणी धंद्यामध्ये होत्या, किंवा आई आणि मुलगी. अगदी त्या तर म्हणजे या मुलं सुद्धा लहान वयात झालेली असतात, त्यामुळे ती आई पण तरुण होती. तर आई आणि मुलगी दोघी अगदी हिरिरीने धंदा करायच्या त्या. म्हणजे असंही होतं. आपल्याला जे वाटतं की त्या सगळ्या तिथे आलेल्या अशा हेच असतील, म्हणजे बळजबरी आणलेल्या, किंवा कधी एकदा आमची सुटका होते, असं सगळ्यांच्या बाबतीत नसतं. मग त्याच्यामागे त्यांची काही तुला भूमिका कळली का की ह्या व्यवसायात येण्यासाठी? खरं सांगायचं झालं तर सुरुवातीला माहिती नसतं, जरी त्या आल्या तरी, की नेमकं आपल्याला कशा प्रकारचं आयुष्य जगायला लागेल. पण आपली मुळातच सगळ्या भारतीय बायकांची जी मानसिकता असते की माझं काही झालं तरी चालेल, पण मग आता मी कमवते तर माझं कुटुंब तरी चांगलं होईल, पुढे जाईल. सगळ्यांची अशी समजूत असते की त्या बायका कुटुंबापासून तुटलेल्या असतात. तसंही अजिबात नाहीये. म्हणजे कित्येकदा त्यांचे आई वडील येऊन तिथे राहतात सुद्धा, हे आम्ही बघितलेलं आहे. आणि फक्त या बायका धंदा करतात म्हणजे काय, तर गावी पैसे पाठवणं, एवढं एकच असतं. मग त्यांच्या इतक्या गरजा असतात. आणि त्या बायकांनाही असं एक वयाचाही भाग असतो की आपल्या बहिणीचं चांगलं होतंय, आपल्या बहिणीचं लग्न होतंय, आपल्या भावाचं शिक्षण होतंय, मग घर बांधायचं आहे, मग शेती सोडवायची आहे. अशा प्रकारे म्हणजे सगळा त्यांचा कमावलेला पैसा जो असतो ना, तो अशाच प्रकारे खर्च होतो. म्हणजे कुटुंबासाठीच त्या कुटुंबासाठीच असतात. कदाचित इतर पैसे मिळवण्याचे मार्ग त्यांच्या दृष्टीने बंद झालेले असल्यामुळे त्यांना नाईलाज असतो. आणि शेवटी हे थोडंसं ऐकायला विचित्र वाटलं तरी शेवटी हा इझी मनी आहे, थोडंसं नाही म्हटलं तर. असंही होतं. बरं, एकदा त्याच्यातून बाहेर पडल्यावरती म्हणजे बाहेर पडणं थोडं अवघडही असतं. परत तुम्हाला समाज सामावून घेणं, आणि एवढ्या प्रमाणात मग शिक्षण नसतं, मग कुठे नोकरी करणार, किंवा नोकरीतून असा पैसा किती मिळणार, अशा पण सगळ्या गोष्टी असतात. आणि फार लॉंग विचार ते करत नाही की एक ठराविक वयानंतर आपलं काय होणार. आणि त्यांना खूप विश्वास असतो की आपले भाऊ आपल्याला बघतील, भावजया बघतील, कारण आपण त्यांच्यासाठी एवढं केलं आहे, असं पण असतं. बरोबर. पण अर्थातच सगळ्यांना माहितीये की परिस्थिती तशी नसते. नंतर ते वय एकदा शरीर जेव्हा त्यांचं थकत असेल तेव्हा तसं थोडस होतं. असेही काही अनुभव तू बघितले असतील ना? हो, ते आम्ही बघतोच. खरं म्हणायचं झालं तर बघितलेलेच आहेत. असं एखादा तुला आठवतोय का कुणाच्या बाबतीतला? म्हणजे एक असं आठवतंय की एक पॉझिटिव्ह मुलगी होती. अच्छा. आणि चांगली होती. म्हणजे एक हे पण महत्वाची गोष्ट आहे की पॉझिटिव्ह झाल्यावर लगेच माणसाला काही होत नाही.
म्हणजे मी आता जेव्हा काम करायला लागले, थोडंसं वेगळा विषय होतोय वेगळ्या बाजूला, पण मी जेव्हा काम करायला लागले तेव्हा मी सांगितलं तसं इतका विषय नवीन होता. आणि मी काम करते म्हटल्यावर माझ्या नातेवाईकांच्या ओळखीचे असे जे कोणी पॉझिटिव्ह असतील ते माझा नंबर घेऊन मला फोन करायचे. आणि त्यांना उत्सुक म्हणजे त्यांना असायचं ते पॉझिटिव्हच होते, म्हणजे अशी माणसं मला फोन करायची. आणि आता आज जवळजवळ मी काम करायला लागून म्हणजे बघ 91 सालापासून आता एवढी वर्ष झाली, तर ती लोक अजूनही चांगली आहेत, व्यवस्थित म्हणजे काळजी घेऊन औषधोपचार घेऊन, त्यामुळे लगेच काही होत नाही. तसं बघायला गेलं तर. पण अर्थातच प्रत्येकाचं एक नशीबही वेगळं असतं. हो तसं. तर एक अशीच मुलगी होती, कुंदा नाव, मी अशी वेगवेगळी नावं घेती आहे, म्हणजे मुद्दाम खरी नावं घेत नाही, पण एक कुंदा नावाची मुलगी होती, समज सांगायला बरं पडेल. तर ती अशीच पॉझिटिव्ह झाली. मग नंतर आम्ही तिला एका संस्थेमध्ये ठेवलेलं होतं आणि आम्ही भेटायलाही जायचो मधून तिला. आणि मग आता संस्थेमध्ये जेव्हा तिला दाखल करायची वेळ आली तर तिनं आपली बॅग होती ती आमच्याकडे आणून ठेवली होती. आणि आम्ही पत्र लिहायचोच गावी त्यांच्या, त्यामुळे तसं किंवा ती कळवत होती. कोणीही भेटायला आलं नाही, कोणीही नाही, कधीच केव्हाच आलं नाही भेटायला सुद्धा. आणि अक्षरशः ती जेव्हा गेली तेव्हा तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्हाला इतकी प्रचंड धावपळ करायला लागली खरोखरीच. आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं, आमच्यासाठी कोणीही आले नाहीत. आणि त्याच्यानंतर बरेच दिवसांनी तिचे कोणीतरी भाऊ वगैरे ऑफिसमध्ये आले की कुंदाची बॅग होती ना म्हणून. आम्ही सांगितलं ही बॅग आहे म्हणून. त्यानं बॅग उघडली आणि म्हणतो तिच्या कानातलं होतं एक सोन्याचं. असं तो माणूस आम्हाला विचारायला लागला. म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यावेळी मनातून इतका राग आलेला असतो की त्या व्यक्तीला तुमच्यासाठी एवढं केलं. आणि तिनं खरोखरीच खूप केलं होतं घरासाठी. भावाचं शिक्षण केलं होतं, भावाला रिक्षा घेऊन दिली होती, बहिणीचं लग्न केलं होतं. जेव्हा ती आजारी होती तेव्हा कोणीही फिरकलं नव्हतं. आपल्याला खरं आणि हो खरंच वाटतं. आम्ही एकदा भेटायला तिला गेलो होतो, म्हणजे आमचे संबंध असे खूप छान होते. आम्ही भेटायला गेलो होतो तर मग म्हणाली मला आरसा आणून द्याल का. मग म्हणाली बाथरूम मध्ये गेल्यावरती खूप गार लागतं, मग मला चप्पल द्याल का. मग आम्ही तिला गाडीतून घेऊन गेलो, मग तेवढंच जरा बाहेर पडायला होतं तिथून म्हणून. मग तिला आम्ही बाहेर घेऊन गेलो, तिच्यासाठी चप्पल घेऊन दिल्या, तिच्यासाठी आरसा घेऊन दिला. असं म्हणजे वाईटही वाटतं की कोणी नंतर तसं बघत नाही किंवा विचारत नाही. असं म्हणजे मला आता सुद्धा वाईट वाटतं की खूप छान मुलगी होती ती, अतिशय हुशार होती. मग त्यांना असं आपण सिनेमांमध्ये वगैरे बऱ्याच वेळा बघतो बघ, साधारण ह्या व्यक्तींविषयी आपण कथा कादंबऱ्या सिनेमांमध्ये काही काही गोष्टी अशा जरा बघतो. तर खरंच तसं असतं का की त्यांना ते प्रेमाचं कोणी माणूस भेटणं किंवा त्यांचं म्हणजे असं कधी त्यांच्या आयुष्यात येतं का. तसं येतं, पण त्याचंही स्वरूप बऱ्यापैकी असंच असतं. ते तर सुरुवातीला खरोखरीच खूप होतं. आता तू म्हणाल्यावर मला काही काही गोष्टी आणखीन आठवत आहेत की जेव्हा सुरुवातीला आम्ही एरियामध्ये काम करायला सुरुवात केली ना तेव्हा सगळ्यांच्या हातावर नावं गोंदवलेली असायची. त्यांचा कोणीतरी प्रियकर असायचा, त्या प्रेमात असायच्या. आणि नंतर लक्षात यायचं पुन्हा हाताला काय झालंय बघितलं तर तो काय पळून जायचा 2-4 महिन्यांनी. आणि मग ते नाव गोंदलेलं जे असतं ते इझिली जात नाही. आणि मग त्याच्यासाठी ऍसिड घाला, ते जाळा, आणि इतक्या बायका काही प्रयोग करायच्या ना, बापरे बाप. म्हणजे आम्हाला ते बघूनच कसं तरी व्हायचं खरोखरी. आणि काय म्हणणार, प्रेम सगळ्यांनाच हवं असतं, खूप नैसर्गिक भावना आहे. फक्त प्रेमाच्या मला वाटतं प्रेमाच्या भुकेला असतात, पण त्याचा शेवट हा असा होतो. पण आम्हाला त्याचंही म्हणजे छान वाटलं नंतर. प्रेम हे सगळ्यांना जरी हवं असलं तरी नंतर जसं आमच्याशी बोलायला लागल्या, आम्ही इतरही खूप गप्पा मारायचो सगळं, त्याच्यामुळे मग हे गोंदवून घेणं हे सगळं प्रकार पण खूप कमी झाले. नाही तर सुरुवातीला खूप जवळजवळ घरटी एक तरी मुलगी अशी असायची की ते गोंदवून घेतलेलं असायचं. बरं गोंदवून घेतला त्याचा काही फार प्रॉब्लेम नाही, पण तो मुलगा गेल्यावरती ते जाळणं, त्याच्यावर ऍसिड टाकणं, हे सगळं आपल्याला ते बघवत नाही खरं सांगायचं झालं तर.
पण तो पण प्रकार सगळा नंतर कमी झाला. खूपच कमी झाला. त्यांनाही थोडस एक हे येत असेल ना, भान येत असेल परिस्थितीचं. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाहेरच्या लोकांच्याशी वेगळ्या बोलतात की एक बघण्याचा दृष्टिकोन आपोआपच बदलतो. तसं ते झालं आणि मग खरोखरीच बदल झाला म्हणजे बायकांच्या मध्ये असं. आणि किती तास साधारण तुम्ही काम करायचं? आमचा पूर्ण वेळचा जॉब होता. आम्ही सकाळी अगदी ऑफिसमध्ये आल्या आम्ही ऑफिसमध्ये नसायचोच. आल्या आम्ही लगेचच एरियामध्ये तिथे खूप मोठे एरिया आहेत मुंबईमध्ये. फॉकलंड रोड हा जसा खूप मोठा आहे तसं कामाठीपुऱ्याचं कसं आहे, कामाठीपुऱ्यामध्ये वाहता रस्ता मी जसं सांगितलं बस बीस जाणारी आहे तो रस्ता आहे, पण बाजूबाजूला ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमध्ये धंदा चालतो असं होतं. त्या गल्ल्यामध्ये मात्र अशा अगदी मोठ्या चाळीने छोटी छोटी घरं आहेत. हो, दिवसा पण धंदा चालतो, रात्री पण धंदा चालतो, दिवस रात्र चालू असतं. मग त्या बायकांचं काही हे असेल ना की किती तास त्या म्हणजे काम करणार? नाही, तसं काही नाही. ते प्रत्येकीवर अवलंबून असतं. तसं काही नाही, दिवसभर ते चालूच असतं. आणि मग तेव्हा त्या ह्याच्यात जाऊन तुम्ही? हो, तेव्हा आम्ही फक्त त्या बायका उठायच्या सकाळी उशिरा एवढंच असायचं. पण बाकी दिवसभर सगळं चालू असायचं. त्यांचा स्वयंपाक, जेवण सगळं तिथेच असायचं दिवसभर. सगळं कपडे धुणं असं सगळे प्रकार चालू असायचे. मला वाटतं कुठेतरी बाहेर वगैरे घेऊन? हो, कारण हा सुद्धा आमच्या म्हणजे एक रॅपो बिल्डिंगचाच भाग होता की त्यांना बाहेर नाही जात. नाही, त्या कधी तशा पिक्चरला वगैरे काही वेळ जातात. ते कसं असतं माहितीये का, त्या बायका कोणत्या लेव्हलला आहेत ह्याच्यावर अवलंबून असतं. बरोबर. आपण मला वाटतं दोघी पिक्चर तू बघितला असशील ना, तर ते पैसे जे पोचवलेले असतात तर ते पैसे त्या मुलींनीच वसूल करून द्यायचे असतात. म्हणजे जर काही हजार, त्यावेळेचा मी रेट सांगते, 40,000 रुपये देऊन त्या मुलीला आणलेलं असायचं. म्हणजे ती 40,000 रुपये फिटेपर्यंत ती पूर्णपणे घरवालीच्या असं असायचं. त्या काळात फक्त ती बाहेर नाही पडू शकायची, पण बाकी काही तशी बायकांच्यावर बंधनं नव्हती. त्या कुठेही जाऊ शकतात, तिथे नाही आवडलं तर दुसऱ्या ब्रॉथेलमध्ये जाऊ शकतात, मैत्रीण असेल तिथे जाऊ शकतात. तशी बाकी नंतर काही त्यांच्यावर बंधनं नसतात. हा सुरुवातीचा काळ मात्र ती पूर्ण वेळ पैसे फिटेपर्यंत बाहेर नाही पडू. आणि मग ते त्या आई काम करणाऱ्या मी मगाशी सुरुवातीला त्यांचं पण लक्ष असायचं, ब्रॉथेल ओनरचं पण लक्ष असायचं. मग त्यांना तेव्हा नाही बाहेर पडायला येत, पण बाकी त्या तशा जाऊ शकायच्या. कुठे घेऊन जायचं? आम्ही त्यांना पिकनिकला घेऊन जायचं ठरवलं. आणि आमच्या अर्थात आम्ही कुठेही गेलो तरी आमचं काम आम्ही सोडायचं नाही. माहिती वेगवेगळ्या पद्धतीने देत राहणं हे आमचं काम होतंच. हा सगळा रॅपो बिल्डिंगचा पण भाग असतो. तर आम्ही त्यांना पिकनिकला घेऊन जायचो. तर सुरुवातीच्या काळात तर काय व्हायचं, त्यांना काही माहिती नाही असं ना, तर आम्ही त्यांना सांगितलेलं असायचं की 8 वाजता बस येणार म्हणून, आणि कोण कोण येणार आहे त्याची आमच्याकडे लिस्ट असायची. तर आम्ही अक्षरशः सकाळी 7 वाजता तिथे पोचायचो. सगळ्या बायका अशा झोपलेल्या असायच्या, वेड्या वाकड्या, कुठेही दरवाजे उघडेच असायचे, तसं काही त्याच्यामध्ये हे नव्हतं. आणि अशा झोपलेल्या असायच्या खाली कुठे. मग अक्षरशः असं खाली वाकून आमची कोण, माझ्या बरोबर जी येणार आहे ती कोण आहे तिला शोधून काढायचं, कारण तिथे पुरुष जे असायचे एकावर काय विचारू नको, काय परिस्थितीत त्या झोपलेल्या असायच्या असं. मग त्यांना शोधून काढायचं, मग तिला जागं करायचं की तयार हो, गाडी आली आहे म्हणून. असं आम्ही सकाळी अक्षरशः 7 वाजता उठून त्यांना तयार करून पिकनिकला घेऊन जायचं. म्हणजे तुमचा पिकनिक म्हणजे थोडस हे, आणि आपलं रॅपो बिल्डिंग होतं. बरोबर. त्यांनाही जरा आपले पण असं. म्हणजे त्यावेळी मी एक हे तयार केलं होतं, आपली सापशिडी असते ना ती तयार केली होती. आणि मग म्हणजे असं आता टीबीची पूर्ण ट्रीटमेंट घेतली की शिडीवरून वरती, प्रत्येक कस्टमर बरोबर कॉन्डम वापरलं की मोठी शिडी, नाही वापरलं की पटकन आकलन. आपण किती, आणि हे सगळं कधी खेळलेलं नाही त्या. आपल्यासाठी सापशिडी खूप साधी गोष्ट आहे,
पण त्या कधी हे खेळलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना मजा वाटायची. म्हणजे आम्ही ब्रॉथेलमध्ये पण खेळत होतोच त्यांच्याबरोबर. शिक्षण एवढं त्यांचं नसेल, नाही, शिक्षण शिक्षणाचा अभाव हे मला वाटतं सगळ्यात मोठं ते तर कारण असावं. गरिबी, ते शिक्षणाचा अभाव. आणि कुठल्या प्रदेशातल्या असायच्या या सगळ्या, म्हणजे महाराष्ट्रातल्याच तिथे असायच्या का बाहेर? नाही, बहुतेक वेळा जास्ती करून कानडी. अच्छा, ते देवदासी प्रथा तिथे, देवदासी प्रथा असल्यामुळे. आणि एरियामध्ये नेपाळी बायकांचं प्रमाण पण खूप जास्ती होतं, खूपच जास्ती होतं. पण नेपाळी बायकांचा त्या मनाने आम्हाला तेवढं सहकार्य मिळालं नाही. मी तुला आधी पिकनिकचं सांगते. कारण काय झालं, आम्ही जेव्हा पहिल्यांदा पिकनिकला गेलो का ते मलाही आठवत नाही, पण आम्ही तिथे स्वयंपाक करायचं ठरवलं बरं का. आणि मग आम्हाला तरी एवढं 50-60 बायकांचा स्वयंपाक करायची कुठे सोय पण नव्हती ना, काय माहिती. पण मलाही नवल वाटतंय की आता आम्ही का स्वयंपाक करत होतो. आणि मग असं कुठेतरी गेलो गार्डन मध्ये, आणि आता खरंच काही आठवत नाहीये की म्हणजे स्वयंपाक करायची तिथे परवानगी होती पण असणार. आम्ही काही म्हणजे कायद्याच्या विरोधात जाऊन आपण करत नाही. तर आम्ही आपलं आता आलं, एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक करायचा म्हणून सगळी तयारी करतो, हे करतो. त्यात एक अर्धा पाऊण तास, एक तासभर गेला असेल. आणि नंतर जरा हुश्य करून, अर्थात बायका सगळ्या मदतीला असतात, म्हणजे असं काही नाही की तुमचं तुम्ही करा. बायका पूर्ण आमच्या मदतीला असायच्या असं. आणि जरा हुश्य करून असं बघितलं तर आमच्या भोवती किती माणसं गोळा झाली होती म्हणून तुला सांगू. ही एवढी माणसं गोळा झाली होती, म्हणजे सगळ्यांना असं कळतं ना, वास आला म्हणतो तसं सगळ्यांना या बायका कोण आहे ते कळलं होतं. त्यामुळे खरंच. आणि म्हणजे आम्हाला खरं हसायलाच आलं, पण तोपर्यंत आम्ही आमच्या बायकांबरोबर इतक्या म्हणजे असं रिलॅक्स आणि हे झालं होतं. त्यामुळे अशी भीती वाटणं, काळजी वाटणं असं काही झालं नाही. पण मजा वाटली की लगेच कसे पुरुष असे एवढे गोळा झाले ना चहू बाजूनी. आणि त्याच्यानंतरची गोष्ट, मी जशी सुरुवात आता तुला सांगितली की आम्ही 7 वाजता बायकांना बोलवायला जायचो. त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली, आम्ही बायकांना सांगायचो की 8 वाजता गाडी निघणार, तर 7:30 वाजता गाडी फुल असायची. बोलवायला जाणं तर सोडून त्याच्यातली गंमत कळायला लागली. आणि मग नंतर म्हणजे आम्ही असं करायचो की बायका येताना दिसताना ड्रायव्हरला गुपचूप गाडी पळव पळव सांगायचो, कारण बसायला जागा नसायची. आणि आम्ही एकदाही आम्हाला सीट बसायला मिळाली नाही, आम्ही आपल्या पायऱ्यांवरतीच बसून राहायचो, कारण गाडी फुल असायची. बायकांना खूप आवडायचं. आणि बायका तुला खरं सांगते इतक्या छान छान गोष्टी आमच्यासाठी करून आणायच्या. त्यांना माहिती होतं आपल्याला तिथे जेवायला मिळतं, सगळं मिळतं, पण खास आमच्यासाठी म्हणून, आणि आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून स्पेशल बिर्याणी ते काही अशा गोष्टी इतके छान करून आणायच्या आमच्यासाठी. त्याचंही कौतुक वाटायचं आम्हाला, आणि आम्ही खात होतो, म्हणजे आम्हाला त्याचंही काही वाटलं. पण मला एक असा प्रश्न पडतो की त्यांना तुम्ही अवेअर करता आहातच बायकांना त्या की HIV होऊ नये म्हणून काय वापरता येईल किंवा हे सगळे उपाय, तर मग त्यांच्या हातात असतात का पण या गोष्टी की त्या पूर्णपणे त्यांच्याकडे येणाऱ्या जे क्लायंटवरती अवलंबून असतं? ते थोडंसं झालं तसं. म्हणजे त्यांचा काय अनुभव असायचा? तुम्ही ज्या सांगितलं त्या तुम्हाला सांगत असतील ना त्यांचे अनुभव, त्या काय सांगायच्या? गमतीचा भाग म्हणजे मला थोडासा असा वाटला, क्लायंटचा त्यांच्यावरती विश्वास असायचा. अच्छा. आणि त्यांना असं वाटायचं तुला काही नाहीये ना, मग मला विश्वास आहे तुझ्यावरती. पण त्या बाईला खरंच आहे की नाही ते कसं HIVच्या बाबतीत? हो, HIVच्या बाबतीत कधीच समजू शकत नाही. पण हे असंच होतं, म्हणजे क्लायंट फार इझिली ऍक्सेप्ट करत नाही की कॉन्डोमचा वापर करावा, हे इझिली नाही ऍक्सेप्ट करत. हा थोडा भाग होताच त्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी तुम्ही बरंच तू वेगळं पण हे केलेलं. मग त्याच्यानंतर आम्ही वळलो ऍक्च्युली. पण आता क्लायंट म्हणजे कुठले, कारण सर्व प्रकारचे क्लायंट्स, सर्व समाज घटकातले क्लायंट तिथे असतात. म्हणजे मी नाव पण नाही घेऊ शकत आहे, हे मला असं वाटतं. पण कोणीही तिथे येत नाही असं नाही.
कोण एक वेगळंच समाजाचं प्रतिबिंब तिथे दिसलं असेल जे आपण कधी इमॅजिन करू म्हणजे आपण नेहमी बाजूला ठेवलेलं फक्त त्यांनाच आहे. खरं तर आपल्याच समाजातले काही लोक तिथे असतात, पण आपण दोषी फक्त त्यांनाच धरतो आणि त्यांनाच धरतो. त्याच खरंच आहे. आणि सुरुवातीला सुद्धा जेव्हा आम्ही बाहेर पडलो होतो, आपण हे नंतर कधीतरी मी तुला सांगेन की एरियातनं आम्ही बाहेर कसं पडलो. पण त्याच्या आधी अजून तुला एक गोष्ट सांगायची की जी आपण बायकांच्या बद्दल इतके वेगळे विचार केलेले असतात खरं सांगायचं झालं तर असे आणखीन मी एरियातले अनुभव तुला म्हणजे मला आठवत आहेत एक दोन काही असे, तर ते सांगते. अजून एक मुलगी होती अशी, शीला नावायची. फार बोलणारी नव्हती, शांतच असायची, पण आम्ही काय बोलतो ऐकणार, शांत असली तरी बसून राहणार आमच्या बरोबर. पण मध्ये 2-4 दिवस अशी ती गप्प बसायची ना आणि कॉट खाली बसायची. आणि मुंबईतली तुला काय स्पेशालिटी सांगते, जागा लहान लहान असतात ना, तर त्याच्या कॉट असतात ना त्याच्या खाली बॅटऱ्या असतात बघ अशा मोठ्या मोठ्या ह्याच्या, तर त्या सगळ्या बॅटऱ्या लावून कॉट उंच केलेली असते. म्हणजे मग ते कॉट खाली पण व्यवस्थित जागा वापरता येते. आणि मग त्या कॉट खाली एखाद्या मुलीचा संसार असायचा. अर्थात हे सगळं पैशाशी निगडीत असतं, म्हणजे तिनं ते कॉटच्या खालची जागा वापरली तर ते घरवालीला तेवढे स्पेशल पैसे द्यायला पाहिजे. हो असं. आणि मग त्या खाली तिचं सामान असणार, तिच्या गोष्टी असणार, मग ती दुपारची किंवा कधी झोपावंसं वाटलं तरी ती जाऊन झोपू शकणार, असं सगळं. मग ती तिची जागा झाली, अर्थात त्याचे पैसे तिला द्यायला लागणार असं. तर तशी ती त्याच्यातून बाहेरच यायची नाही. मग काय झालं असं विचारलं तर तिला बहुतेक फायब्रॉइडचा त्रास असावा, त्यामुळे तिला पाळीच्या वेळी खूप खूप त्रास व्हायचा. मग हे कळल्यावरती आम्ही तिला आमच्या ओळखीत गायनाकोलॉजिस्ट पण आमच्या ह्याच्याशी जोडलेल्या होत्या संस्थेशी, आणि त्या या बायकांच्या बद्दल खूप जास्ती सेन्सिटिव्ह होत्या. म्हणजे मुख्य ते पाहिजे की फक्त हुशारी पण उपयोगाची नाही. तर त्या बाबतीत त्या खूप चांगल्या होत्या, डॉक्टर गायनॅक होत्या. मग आम्ही तिला त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि मग तिचं ऑपरेशन करणं भाग होतं. तर मग आम्ही कामा हॉस्पिटल वेगळ्या कारणासाठी जरा प्रसिद्ध झालं होतं, दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी. पण त्यावेळी तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तर काय झालं माहिती नाही, पण जवळजवळ 1.5-2 महिने तिच्या ऑपरेशनची वेळच आली नाही, पण ती तिथे राहिलेली होती. आणि मग त्या नर्सेसचं काम करायची, असं तसं ती मजेत होती ना, तिची काही तक्रार नव्हती. आणि मग तिला परत पाठवलं, मग पुन्हा तारीख दिली ठराविक, आणि त्या तारखेला तिचं ऑपरेशन झालं. पण मधल्या काळामधली मला तुला गंमत सांगायची, तिचं जेव्हा ऑपरेशन होत नव्हतं तेव्हा तिचा जो कोणी होता तो यायचा तिथे तिला भेटायला मधून, आणि तो चांगल्या एका सरकारी याच्यामध्ये कामाला होता. आणि त्यांना थोडेसे त्याचे तर मग त्याचं म्हणणं असं होतं की कशाला माझ्या बायकोचं नाव म्हणजे दर्ज झालेलं आहे ना, त्यामुळे त्यांची स्वतःची सरकारी हॉस्पिटल असायची त्यांची, आणि तिथे पूर्णपणे मोफत त्यांना उपचार असायचे. तर त्याचं म्हणणं असं होतं, हिनं फक्त माझ्या बायकोचं नाव सांगितलं की झालं, तिचं ऑपरेशन लगेच होऊन जाईल, बायको आहे असं दाखवायचं, एवढीच की झालं, तिचं काम झालं असतं आणि चांगल्या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये झालं असतं. पण खरोखरीच तुलाही नवल वाटेल ऐकून, ती ह्या गोष्टीला कधीही तयार झाली नाही. खोटेपणा तिला मान्य नव्हता. ती बायकोचं नाव सांगून आपलं ऑपरेशन, आपलं काम करून घ्यायचं, चांगल्या ठिकाणी होईल एवढं तिने फायदा घेतला. म्हणून मला ह्या काही गोष्टी आपल्या ज्या मनात कल्पना असतात त्या लोकांविषयी, त्यांना अगदी अशा छेद देणाऱ्या काही गोष्टी असतात, अनुभव आहेत नाही का तुझे? हो खरंच. आता जसं आता एक स्त्री म्हणून म्हटलं की आपल्याला काय असतं की एक तर अशी मुलगी होती, तिला पाळीच यायची. आता ती प्रॉपर धंदा करत होती, हे ते तिला काय म्हणजे काय तिला आली नाही, पण तिला फार वाईट वाटायचं ग पाळी आली नाही म्हणून. आणि मग तिनं आम्हाला ते बोलून दाखवलं. आम्ही आपलं काय डॉक्टरांच्याकडे घेऊन जाणं एवढंच आमचं काम असायचं. आणि मग डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले आणि खरोखर तिला 2-3 महिन्यांनी पाळी आली. आणि तिला एवढा आनंद झाला होता, ती आम्हाला ऑफिसमध्ये तर पेढे घेऊन आली, पुन्हा डॉक्टरांच्याकडे जाऊन पेढे देऊन आली.
म्हणजे शिक्षण नाही हे नाही तरी सुद्धा एक आंतरिक जी असते स्त्रीत्वाची भावना ती मला असं वाटतं असतेच नाही का, ती असतेच खरंच असते. काम करा कसंही तुमचं असू द्या. आणि म्हणजे आम्हाला पण खूप आनंद झाला की तिचा आनंद बघून सुद्धा आम्हाला खूप छान वाटलं. तिथे काही असे हे व्हायचे का ग प्रेम, आता तू जसं म्हणाली की ते आहे, तर मग असं कधी झालंय का की तिला ह्या ठिकाणाहून बाहेर नेऊन असं तिचं झालं लग्न म्हणजे अशक्य वाटते, अशक्य वाटते. पण थोडस त्यात असं आहे, एक प्रेम यशस्वी झालं आपण काही प्रमाणात असं म्हणू शकतो. म्हणजे त्याचं असं झालं, अजून एक अशीच मी तुला म्हंटल तसं कामाठीपुरा आणि फॉकलंड रोड हे जसे मोठे एरिया आहेत तसे असे पॅच म्हणतो तसे पण एरिया पुष्कळ आहेत. तसं कांदेवाडी म्हणून एरिया आहे आणि अशी खूप अजून एक बिल्डिंगच होती, 5 मजली बिल्डिंग होती पूर्ण अशी. तिथे पण पूर्ण धंदा चालायचा, 5 मजली बिल्डिंग होती आणि तिची बिल्डिंग तर अशी होती, एकदा तुम्ही आत गेलात की तेवढीच एंट्री, त्याच्यानंतर राईट हँडला एक 5 मजले, लेफ्ट हँडला 5 मजले, मग मध्ये कुठेही तुम्हाला जाता यायचं नाही असं होतं. म्हणजे एकदम सुरुवातीला आणि एकदम शेवट ते वरती जोडलेलं होतं आणि त्या पूर्ण बिल्डिंग मध्ये धंदा चालायचा. हो तिथे आम्ही नंतर म्हणजे जात होतो असं. तर अशाच एका छोट्या पॉकेटमधली ती गोष्ट आहे. तर ती जी बाई होती ती बरोबर संध्याकाळी अशी 5:30ला शार्प जवळ बस स्टॉप होता, त्या बस स्टॉप वरती उभं राहून ती नवीन मुंबईकडे वगैरे जायची. आणि अगदी अशा पद्धतीने की आता नोकरी संपवून ती बाहेर पडली असं सगळं तिचं वागणं दिसणं असं सगळं असायचं. तर तिथे येणारा एक इलेक्ट्रिशियन होता, तर त्याच्या प्रेमात ती पडली होती आणि ती धंद्यातून बाहेर नाही पडू शकली, पण ती शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहत होती. तिला 2 मुलं झाली होती. मुलांना काहीही कळू नये म्हणून ती सकाळी ऑफिसला जसं तयार होतात बायका तशा ती व्यवस्थित तयार होऊन पर्स डबा घेऊन ती नवीन मुंबईतून गिरगावात यायची धंदा करायला आणि बरोबर ठराविक वेळेला ती परत जायची, कोणालाही कळणार नाही. आणि 2 मुलं तिला चांगली, हो नवऱ्याने पण ते ऍक्सेप्ट केलं होतं. म्हणजे ही अशी खरोखरी रेअरच गोष्ट आहे म्हटलं तर. पण हे एवढं अपरिहार्य असतं का त्यांचं त्या धंद्यात राहणं? म्हणजे त्यांना वाटत नसेल का धंदा सोडावा आपण किंवा एका सर्वसामान्य स्त्री सारखं राहावं? पण त्यांना एकदा असं वाटतं, खरं म्हणायचं झालं तर एकदा आता मी खराब झालेच आहे म्हणजे हा त्यांचा शब्द आहे. हो बरोबर आहे. पण तर पैसे मिळवायचे कदाचित दुसरे काही मार्ग त्यांना तेवढं नाही, तेवढे ते होऊ शकत असं. पण मग तुला आणखीन सांगायचं म्हणजे मधल्या काळात काय झालं, जसं आमचा प्रोजेक्ट वाढत गेला तसं जरा गरजा बदलतात. मग त्या ज्या कमी शिकलेल्या मुली होत्या ना त्यांच्यासाठी थोड्या गोष्टी अवघड जायला लागल्या. पण नशिबाने असं घडलं की दोघींची लग्न झाली, दोघींना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, त्यामुळे मग त्या सोडून गेल्या. आणि मग तेव्हा मात्र मला आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की सुनीता आता तू तुझ्यासारख्याच कोणाला तरी घेऊन ये म्हणून असं. म्हणजे मग ते स्टाफचं जे एक हे असतं ते कॉम्बिनेशन ते थोडं बदललं सगळं, कारण मग त्यांच्यापैकी असं नंतर कोणीच राहिलं नाही आमच्या बरोबर असं. आणि मग माझ्या दोघी मैत्रिणींना मी सांगितलं, जिनं माझ्याबरोबर एक पॅराप्रोफेशनल सोशल वर्करचा जो कोर्स होता तो तिनं एकीनं माझ्याबरोबर केला होता आणि एक माझी अगदी लग्न झाल्यापासूनची माझी मैत्रीण होती. तर मग त्या दोघी जॉईन झाल्या आणि मग आम्ही स्टाफ म्हणून पियर्सना घेतलं. तर पियर्स म्हणजे काय, तर त्या एरियामध्ये रेग्युलर धंदा करणाऱ्या बायका, पण त्यांनी आमच्या ऑफिसच्या वेळेत आमच्याबरोबर काम करायचं. अच्छा, त्यांनी तुमचंही काम करायचं? हा, आमचंही काम करायचं. फक्त छोटीशी अट एवढीच होती की जेव्हा त्या सकाळी 10 ते 6 ऑफिसचं काम मध्ये असतील त्यावेळी त्यांनी धंदा करायचा नाही. म्हणजे मग नेहमीचा कोणी क्लायंट झाला हे झाला तरी तुम्ही त्यांना काही पैसे? हो, त्यांना प्रॉपर आम्ही नोकरी दिली होती. आणि मी जसं तुला सुरुवातीला सांगितलं आमचं ट्रेनिंगचं हे फार छान होतं. त्यामुळे त्या बायकांना इतकं सुंदर आम्ही ट्रेनिंग दिलेलं होतं. मग त्यांना सायन्सच्या दृष्टीने तुम्ही सगळ्या गोष्टी समजावून सांगायचं? खूप सगळं अगदी खूप छान. आणि चांगल्या बायका तयार होतात, आपल्याला कल्पना येत नाही.
पण खरोखरी त्यांचा एक ते फोकस असतं ना, त्यांना तेवढंच शिकायचं असतं, त्यामुळे त्या खूप चांगल्या पाठी गोरी असते, त्यामुळे त्यांना मुद्द्याचं ते बरोबर लगेच कळत असेल. हो, खूपच छान. म्हणजे बायकांनी पुढच्या प्रश्न विचारले तरी त्याची उत्तरं देणं हे सुद्धा त्यांना सहज शक्य होतं. मला तर असं वाटतं जगाचा एवढा अनुभव घेतलेला आहे दुनियादारी, की मला वाटतं त्या खूप अशा हे झालेल्या असणार ग तयार. पण जे म्हणतो की बाहेरच्या जगाचं तुम्ही म्हणजे इतके अनुभव जेव्हा येतात तेव्हा त्यांचं सुद्धा व्यक्तिमत्व बदलत असेल ना. हो, त्यांच्यात खूपच छान. म्हणजे नियमाप्रमाणे जरी असं असलं की त्या एरियामध्ये राहणाऱ्या बायका पाहिजे, पण गंमत अशी होते की जेव्हा त्या आमच्या बरोबर काम करायला लागल्या ऑफिसमध्ये, तुला खोटं वाटेल, धंदा त्यांनी सोडला नाही, ते ठीक आहे, प्रत्येकाच्या पैशाच्या गरजा आणि हे वेगळं असतं, पण जवळजवळ वर्षाच्या आत सगळ्यांनी बाहेर राहायची सुरुवात केली भाड्यांनी. हो का? हो. म्हणजे मग जेव्हा त्या अशा काम करायला लागल्या तेव्हा त्यांना तिथे कायमस्वरूपी राहणं ते म्हणजे आवडेनसं झालं त्यांना, आणि त्यांनी सगळ्यांनी बाहेर जागा घेतल्या. सांगायचं म्हणजे भाड्याने राहत होत्या आणि त्या फक्त संध्याकाळी धंदा करायला तिथे यायच्या. अच्छा. असं. आणि मग त्यांना मुलं कशी होतात ग? म्हणजे त्या चुकून राहतात का प्रेग्नंट, का स्वतःच्या इच्छेने त्या मुलं होऊ देतात? आपण नेहमी म्हणतो की अशा रेडलेड म्हणजे मुलांचं भवितव्य. हो, पण मुलं असतात, पण प्रमाण कमी असतं मुलांचं. म्हणजे एखादंच बाळ असतं आणि तसं सगळ्यांनाच असतं असं पण नाही. पण त्या विशेषतः त्या एरियातल्या ज्या बायकांची मुलं होती त्यांच्यासाठी पण काम करणारी संस्था होती. ती फक्त मुलांबरोबरच काम करायची आणि ती संस्था सुद्धा खूप चांगलं काम करायची. फक्त त्यांचं काम त्या मुलांच्या बरोबर होतं. म्हणजे त्यांना रात्रीच्या वेळी ती लोक धंद्याच्या ठिकाणी ठेवायची नाही. त्या मुलांना ऑफिसमध्ये घेऊन जाणं, बरोबर, त्यांना आंघोळी घालणं, बरोबर, त्यांना जेवायला संध्याकाळचं घालणं, झोपवणं तिथे, आणि मग सकाळी उठून त्यांना शाळेत पोहोचवणं, इथपर्यंत ती काम करतात. आणि एक आपण असं म्हणतो की गुन्हेगारी जग आणि याचा थोडाफार संबंध येत असावा असं वाटतं, तर तुला काही जाणवायचं का तिथे काही असं का? तसं फार कधी नाही जाणवलं. एक पाकिटमार वगैरे थोडंफार असायचं, पण तो सुद्धा असा ठराविक एरिया होता की तिथे पाकिटमार असायचे. बाकी अशा मारामाऱ्या किंवा तिथे येऊन काही असं लोकांना त्रास देणं असं काही तसं कोणी कोणाला हे नाही. आणि अगदी सुरुवातीची गोष्ट, मी थोडी पाठीपुढे होती पण मला एकदमच काही गोष्टी आठवत आहेत. जसं मी तुला पोलिसांची गोष्ट सांगितली ना मध्ये, तसं सुरुवातीला काय झालं, अक्षरशः 2-4 दिवसच झाले होते आम्हाला एरियात जाऊन सुरुवात. आज जी बाई चांगलं बोलली ती दुसऱ्या दिवशी अजिबात बोलायलाच तयार नाही. आणि आम्ही सुरुवातीला फॉकलंड रोडला सकाळी जायचो आणि दुपारी कामाठीपुरामध्ये जायचो. बरोबर. तर का नाही बरं बोलल्या, का नाही बोलल्या असं नुसतंच विचार त्याच्या पाठी, कळायला तर मार्गच नव्हता. आणि मग दुपारी आलो, जेवलो ऑफिसमध्ये आणि परत कामाठीपुऱ्यामध्ये गेलो. तर कामाठीपुऱ्यामध्ये गेल्यावर एका बाईनी माझा असा घट्ट हात धरला आणि खेचत खेचत मला आतमध्ये घेऊन गेली. बघा 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 असं ती आपलं सगळं दाखवत होती. अशा कॉट असतात आणि अक्षरशः कॉटला लागून असा सरकता दरवाजा असतो. बरोबर, कळलं की नाही? म्हणजे जराही इंच सुद्धा जागा, हो अक्षरशः असं. म्हणजे आपल्याला आज जेव्हा कस्टमर घेऊन ती बाई जाते तेव्हा गुडघे टेकूनच त्या ह्याच्यावरती बसायचं, जो अशा प्रकारे झाला. आणि ती सगळ्या फटाफट ते बाजूला करून मला दाखवत होती. देखो देखो, म्हटलं काय बघायचं हे मला काही कळायला मार्ग नाही. तर तिला मला सांगायचं होतं की माझ्या घरामध्ये लहान मुलगी दिसतीये का तुम्हाला असं. तर काय झालं होतं, कोणाचा तरी एक तो प्रोजेक्ट होता, बरोबर, की धंद्याला लहान मुली जर कोणी बळजबरीने आणल्या असतील तर त्यांना बाहेर काढायचं, अल्पवयीन मुलींची सुटका करणं. हे काही आम्हाला माहितीच नव्हतं. आणि आदल्या दिवशी म्हणजे त्या बायकांची समजूत अशी झाली की आम्ही दिवसभर एरियामध्ये फिरतो, आम्ही बघतो आणि आम्ही त्यांना सांगतो, अशी त्यांची समजूत झाली होती. आणि त्यामुळे ती मला असं सारखं दाखवत होती. हो, क्षणभर मला खरोखरी भीती वाटली की ही असं का करते. आणि इतका हात तिने माझा घट्ट पकडला होता म्हणून तुला सांगू, तेव्हा मात्र मला जरा सुरुवातीला जाणवलं
कारण आपण आपल्या एरवीच्या चाकोरीबद्दल आयुष्यात असे घेत नाही ना, त्यामुळे पण नंतर त्यांना खरोखरीच विश्वास वाटला. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचा कुठलाही हेतू तुम्हाला धंद्यातून बाहेर काढणं, तुमच्या तुम्ही बाहेर पडलात, काही वेगळं केलं तर अर्थात आम्हाला आनंद आहे. फक्त तुमचा हेतू मुळात HIV जागृती निर्माण करणं झालं पाहिजे. तुम्हाला दिसले का काही वर्षांनी असे इफेक्ट? HIVचं प्रमाण कमी? HIVचं प्रमाण तर कमी नक्कीच झालं, पण त्याहीपेक्षा काय झालं माहितीये का तुला, त्यावेळी गुप्तरोगाचं प्रमाण प्रचंड होतं. अच्छा. म्हणजे आणि गुप्तरोग हा HIV काहीच नाही. मी जसं तुला सांगितलं की नंतर कैक वर्ष HIV झालेला माणूस व्यवस्थित जगू शकतो. फक्त आपल्यामुळे कोणाला होणार नाही एवढं काळजी जर त्यांनी घेतलं तर पुरेसं आहे. पण गुप्तरोगाचं मात्र तसं नसतं. गुप्तरोग एकतर लवकर बरा होत नाही कुठलाच, लवकर बरा होत नाही, आणि त्याच्यात पुन्हा ते कॉम्प्लिकेटेड म्हणजे एखाद दुसरा असं पण असू शकतं. त्यामुळे गुप्तरोगाचं प्रमाण त्यावेळी भयंकर होतं सुरुवातीच्या काळामध्ये. तर त्या कंडोमच्या वापरामुळे, पण त्या कॉन्डोमच्या वापरामुळे गुप्तरोगाचं प्रमाण इतकं कमी झालं आणि ते आम्हाला कळलं. त्यामुळे नक्कीच म्हणजे तुला विश्वास बसणार नाही, पण नंतर एक 5-6 वर्षांनी जी मुलं ह्याला शिकायला होती KEM किंवा ह्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, तर त्या डॉक्टरना गुप्तरोग फक्त चित्रातूनच त्यांनी शिकले. त्यांनी कधीही गुप्तरोगाचा पेशंट त्यांना प्रत्यक्ष बघायला सुद्धा नाही मिळाला त्यांना. म्हणजे इतका फरक झाला. आणि किती 5-6 वर्ष पण नसतील गेली, तेवढ्या वेळात एवढा फरक झाला की गुप्तरोगाचे पेशंट अगदी म्हणजे हा एक चांगला उपयोग तुमच्या शिक्षणाचा झाला. हो नक्कीच झाले. आणि नंतर तू आता म्हणजे ते तू नंतर सांगणारच आहेस काही गोष्टी, पण थोडक्यात एक तू सांगू शकतेस की ह्या रेड लाईट एरिया व्यतिरिक्त अजून तुम्ही कुठे कुठल्या लोकांना अवेअरनेस प्रोग्राम केलेला आहे, आणि म्हणजे ते जस्ट एक सांगशील म्हणजे की ह्याच्या जोडीने अजून तुम्हाला कुठे कुठे काम आम्हाला जेव्हा लक्षात आलं ना की म्हणजे बायकांच्या, आणि मुळात हा शेवटी जनजागृतीच करण्याचा प्रश्न आहे, फक्त बायकांना सांगून तरी उपयोग नाही. त्यामुळे मग आता कोणाला जायचं, मी जसं सांगितलं की सर्व समाज घटक तिथे येतात, पण तसं त्यांना एकत्रित करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ट्रक ड्रायव्हर्स बरोबर काम करायचं. मग सुरुवातीला बायकांचा म्हणजे डायरेक्ट ट्रक ड्रायव्हर्स सगळे ह्या एरियामध्ये येत नाहीत, कारण तो एरिया असा आहे की, आणि ट्रक ड्रायव्हर ज्या ठिकाणी असतात तिथून इझिली त्यांना नाही येता येत किंवा प्रमाण कमी आहे असं आपण म्हणूया. पण ट्रक ड्रायव्हर्स हे एके ठिकाणी आम्हाला मिळू शकतात. आणि मुळात माहिती पसरवणं हे महत्वाची गोष्ट असते. आणि ट्रक ड्रायव्हर्स मध्ये असुरक्षित शारीरिक संबंधांचं प्रमाण खूप असतं. म्हणजे ऍक्च्युअली अगदी पॉकलंड रोड किंवा कामाठीपुरा ह्या एरियात जरी ते आले नाही किंवा त्यांचं प्रमाण कमी असलं तरी सुद्धा एकूण त्यांचे असुरक्षित संबंध खूप जास्ती असतात. आणि आता तू थोडंसं LGBT हा प्रकार ऐकला असशील, थोडंसं काही ना, त्याच्यामध्ये मी डिटेल जात नाही. पण ट्रक ड्रायव्हर्स आणि क्लीनर यांचे सुद्धा संबंध असतात बऱ्याचदा, आणि ते संबंध खूप जास्ती असुरक्षित असतात आणि आणखीन जास्ती धोकादायक असतात. तर त्यामुळे आम्ही मग काय केलं, सुरुवातीला बरंच म्हणजे जे मुंबईकडे येणारे मार्ग होते, बॉम्बे पुणा हायवे, बॉम्बे नाशिक हायवे, त्याच्यावर आम्ही जरा सर्वे केला होता. आणि तेव्हा बघ आता हे नष्ट झाले, काय म्हणतात ना त्याला, जकात वगैरे, पण तेव्हा जकात होती, तर आम्ही सगळे जकात नाके बघितले होते. पण जकात नाक्यावर काय असतं, ड्रायव्हर लोकांची मेंटॅलिटी थोडी वेगळी असते. त्यांना एकदा इथून आपला माल घेऊन कसं बाहेर पडता येईल हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे मग आम्ही ते रहित करून आम्ही जे ट्रक टर्मिनस होते तिथे काम करायचं ठरवलं. पण हा सगळा नंतरचा भाग झाला. पण ते ड्रायव्हर्स म्हणजे सुद्धा आपल्या दृष्टीने आपण इतकं घाबरतो, म्हणजे की त्या लोक कसे असतात काय, म्हणजे आपल्याला त्यांच्याशी एकदम असं आपल्या सर्वसामान्य स्त्रियांनी जाऊन तिथे बोलणं हे करणं हा किती वेगळा असेल ना, वेगळा अनुभव होता. पण मग आम्ही ट्रक टर्मिनस सुद्धा ह्याच्यामध्ये पुष्कळ आहेत मुंबईमध्ये. सुरुवातीला आम्ही कॉटन ग्रीनला सुरुवात केली, मग वडाळ्याला सुरुवात केली, मग APMC मार्केटमध्ये जायला लागलो. नवीन मुंबईमध्ये ट्रक टर्मिनस आहे,
तिथे जायला लागलो. आणि मधल्या काळामध्ये आम्ही बायकांच्या बरोबर आणखीन एक गोष्ट सुरू केली की कॉन्डोम वापरा सांगतो, पण तो कसा वापरायचा अच्छा हे माहिती नसतं. आणि जर चुकीचा वापरला तर त्याचा उपयोग नाही. वापरला काय नाही वापरला काय असा त्याचा अर्थ होता. मग आम्ही कॉन्डोम डेमो करायला सुरुवात केली आणि आम्ही लाकडाचं असं मॉडेल आणलं होतं लिटरली. आणि आमचं असं नियमच होता की प्रत्येक सेशन झाल्यावरती कॉन्डोम डेमो करायचाच. इतकं आम्ही नियमितपणे कॉन्डोम डेमो करत होतो. इतकी आवश्यक असते ती गोष्ट. पण खरंच म्हणजे काय म्हणू आपण लाजे अभावी किंवा त्याच्या हा विषय आपण इतका महत्वाचा असून बाजूला ठेवलेला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पुरुषांना जर ते माहिती नसेल तर ते कसं कबूल करणार. सोपी गोष्ट नाही ना की मला कॉन्डोम वापरता येत नाही असं तो म्हणू नाही शकत किंवा विचारू नाही शकत. बरोबर. मग हे सगळं तुम्ही त्या ट्रक ड्रायव्हर शिकवत. तुला त्यांच्याकडून कसा म्हणजे यायचा रिस्पॉन्स ते तुम्हाला सहकार्य ट्रक ड्रायव्हरचा सुद्धा आणखीन खूप मोठाच विषय. पण मी खरोखरच सांगते की खूपच आम्हाला चांगले अनुभव आले, खूपच चांगले. म्हणजे कधीही असं वाटलं नाही. म्हणजे एखाद्या त्या पुढच्या ट्रकची केवढी हे असते जागा तुला माहिती आहे, केबिन छोटीच असते त्याच्यामध्ये. आणि हे जे मी सगळे ट्रक टर्मिनस सांगितले ना तिथे कुठेही तसं म्हणजे सावली नावाला नाही किंवा काही नाही. त्यामुळे आम्ही ट्रकमध्ये चढूनच सगळ्या गोष्टी करायचो, सांगायचो त्यांना किंवा माहिती देणं हे सगळं. तर मी अशी कोपऱ्यात बसलेली असायची आणि लिटरली त्या केबिनमध्ये कोंबून 20-25 ट्रक ड्रायव्हर बसायचे किंवा दुसऱ्या बाजूने अशी अगदी मान आत घालून लोक ऐकायची. म्हणजे तो पूर्ण बाहेर उभा आहे, फक्त त्याचं डोकंच आतमध्ये असं आणि मी मात्र आतमध्ये बसलेली आहे. आणि असं ते सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित ऐकून घ्यायचे आणि कधीही नाही. आणि असे प्रश्न पण विचारायचे आम्हाला. विचारलं तर चालेल ना मॅडम असं. आणि तुला माहितीये आता आपल्याला एक वेगळा सेन्स असतो सर्व बायकांना असतो, त्यामुळे कोण कशा पद्धतीने बोलतो हे आपल्याला लगेच कळतं. पण असं कधीही अनुभवलं नाही, कधीही नाही. म्हणजे किती छान आहे ना हा अनुभव सुद्धा की आपण म्हणजे तुझा मला असं वाटतं ह्या समाजातल्या ह्या घटकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. खरंच छान आहे. आणि आता तुझं म्हणजे हे बोलणं ऐकून मला असं वाटतं आपले जे सगळे प्रेक्षक तुझं ऐकतायत त्यांचा सुद्धा मला असं वाटतं दृष्टिकोन ह्या लोकांकडे बघण्याचा थोडासा जरी बदलला तर मला वाटतं ह्या खूप मुलाखतीचं चीज होईल असं मला वाटतंय. मला अजून एक गोष्ट सांगायची वाटते. सांग ना. मधल्या काळामध्ये काय झालं, माझी धाकट्या मुलीने ऑफिसमध्ये काम केलं. म्हणजे 10वी की 12वीच्या सुट्टीमध्ये ती 2 महिनेच काम केलं आणि ते सुद्धा अर्धवेळ करत होती. किती वर्षाची होती? अगदीच म्हणजे 10वी झाल्यावरती मला वाटतं 10वीच्या सुट्टीत केलं की 12वीच्या सुट्टीत आठवत नाहीये, पण तेवढं म्हणजे लहानच होती ती अगदी खूप. पण असं तिला इंटरेस्ट वाटला. आणि मग पण ती सांगते त्यावेळी आमच्याकडे त्या पियर्स होत्या ना, त्या सगळ्यांच्या नावापुढे मावशी जोडूनच बोलायची. कधीही तिनं त्या पियर्सना नावानी हाक मारली नाही. म्हणजे नाव घेऊन ही मावशी, शिला मावशी, नीला मावशी, पुष्पा मावशी असं. एका स्त्रीमुळे बघ ना की कुटुंब सुद्धा या दृष्टी बदलते. आणि मग पुढे गंमत अशी झाली, तिनं 2च महिने सुट्टीपुरतं काम केलं ना. आणि मग सगळ्या मला पियर्स म्हणायला लागल्या बायका की आम्हाला ताईला जेवायला द्यायचंय म्हणे, ताई जेवेल का आम्ही केलेलं. हो, तिला सेंड ऑफ म्हणून असं. तर म्हटलं हो का नाही जेवणार, जेवेल. फक्त माझ्या मुलीला म्हणजे तिखट फारशी खायची सवय असते आणि या बायकांचं जरा करणं तिखट असतं. तर मी म्हटलं तुम्ही तिखट जास्ती करू नका आणि नॉनव्हेज करू नका म्हटलं. आणि मग ताई जेवेल म्हटलं, काहीच प्रश्न नाही. आणि बायकांनी इतकं सुंदर आणि इतक्या अनेक गोष्टी करून आणल्या होत्या तुला सांगते. म्हणजे बघ ना, प्रेमाच्या बदल्यात प्रेमच तुम्हाला या लोकांकडनं मिळालेलं गोष्ट आहे. आणि त्यांना त्याचं फार कौतुक वाटायचं. आणि माझं कसं झालं होतं, माझं ऑफिस सुरुवातीला, नंतर मी मुंबईमध्ये इतके लांब जाऊन नोकरी केलेली आहे, पण सुरुवातीचा काळ मात्र एरिया आमच्यापासून साधारण 15-20 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स होतं आणि माझं ऑफिस अगदी जवळ होतं. त्यामुळे जेव्हा पियर्स आमच्याकडे काम करायला लागल्या तेव्हा माझा जाण्या येण्याचा रस्ता, माझ्या मुलींचा जाण्या येण्याचा रस्ता सगळं एकच असायचं. आणि मग सुरुवातीला मला पियर्स म्हणायच्या की बडी दीदी दिखी थी लेकिन कैसा बात करेंगे. मला 2 मुली आहेत, तर
बायका त्या पियर्स सगळ्या बडी दीदी छोटी दीदी असंच म्हणायच्या. बडी दीदी मिली थी, कैसे बात करेंगे. मी म्हटलं बोलायचं, त्याच्यामध्ये काय आहे एवढं असं. आणि त्यांना त्याचा इतका आनंद झाला. आणि माझ्या दोघीही मुली पियर्स रस्त्यात दिसल्या तरी मलाही त्या सांगायच्या, आज ही दिसली होती, आज ती दिसली होती, आज हिच्याशी मी बोलले. आणि मग त्या पण बायका मला येऊन सांगायच्या, दीदी अभी गई, दीदी अभी गई कॉलेज को, बड़ी दीदी अभी गई, छोटी दीदी घर गई आहे असं. म्हणजे त्यांना त्याचं इतकं हे वाटायचं की त्या दोघी मुली पण त्यांच्याशी बोलायच्या. आणि मलाही याचं खूप म्हणजे अभिमान. माणुसकीचं मला वाटतंय तुला छान दर्शन तुझ्या या म्हणजे जरी तुझा जॉब होता, वेगळ्या प्रकारचं काम होतं, तरी तुला असे छान अनुभव आले. आणि मला खरंच म्हणजे काही वेळेला असं वाटतं त्या बायका किती आपल्यापासून शिकल्या त्यापेक्षा आपणच किती तरी जास्ती शिकवत असतो. किती छान विचार आहे तुझे की तुला तुझ्यात बदल म्हणजे झालेला जाणवला इतकं. आणि जसं मी तुला सुरुवातीला सांगितलं ना, आम्ही त्या बायका काय 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 भाज्या कशा पद्धतीने करायच्या आम्ही तशा पण करायला लागलो. म्हणजे छान करत होत्या त्या, अगदी मनापासून करायच्या. आणि आम्ही शिकलो तसं, बरोबर म्हणजे खूपच शिकलो. आणि ते LGBTQ जे तू म्हणालीस तिथे तुम्ही मग काम केलंय, ते थोडंसं थोडक्यात सांगू शकतेस की त्याचं काय, म्हणजे तो पण ह्या कार्यक्रमाचाच भाग होता का, HIVचं का काय त्याच्या संदर्भात? कारण जसं LGBT समूहामध्ये पण म्हणजे ज्या लेस्बियन असतात ऑफकोर्स त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण तसं कमी असतं की ज्या पद्धतीने त्यांचे संबंध असतात. बरोबर. पण बाकी सर्व याच्यामध्ये एनल सेक्स केला जातो आणि तो जास्ती धोकादायक असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये HIVचं प्रमाण आणि पुन्हा पार्टनर बदलणं हे प्रमाण पण खूप जास्ती असतं. असुरक्षित संबंध पण आहेतच आणि त्याबरोबर पार्टनर बदलण्याचं प्रमाण खूपच जास्ती असतं. त्यामुळे त्यांना खूप जास्ती धोका असतो. तिथे तुम्ही काम केलं? हो, त्यांच्या बरोबरही काम केलं. खरंच मला तुझं इतकं कौतुक वाटतंय की तसं म्हणायला गेलं तर असं तू माझ्या मैत्रीणच आहेस, आपण ओळखतो. म्हणजे आपण एरवी आपलं इतकं वेगळं आयुष्य जगत असतो आणि त्याच्यातनं तू हे एक वेगळं आयुष्य बघितलं, वेगळं. मला खूप कौतुक वाटतंय तुझं. आणि तू आज सगळे अनुभव सांगितलेस ते पण मला खूप छान वाटलं मनमोकळेपण. आणि आता आपण इथून जे तुझे अजून तुझ्याकडे खूप अनुभव आहेत, मला माहिती आहे की तुझ्याकडे अजूनही म्हणजे वेळ कमी पडेल इतके अनुभव आहेत. कारण आम्ही नंतर काउन्सिलिंग पण सुरुवात केली होती. HIV आणि पर्टिक्युलरली आपण नेहमी ब्लड टेस्ट करतो फक्त आणि मग नंतर आपल्याला रिपोर्ट काय. पण ब्लड कशासाठी तपासायचे हे माहिती नसतं. पण विशेषतः HIV तपास करतो जेव्हा आपण, तेव्हा प्री-टेस्ट काउन्सिलिंग पण खूप गरजेचं असतं. त्यामुळे प्री-टेस्ट काउन्सिलिंग आणि पोस्ट-टेस्ट काउन्सिलिंग असं पण आम्ही करत होतो. आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप छान ट्रेनिंग दिलं होतं. आणि मी प्री-टेस्ट पोस्ट-टेस्ट पण काउन्सिलिंग खूप केलेलं आहे. ते पण अनुभव आहेत. माथाडींच्या बरोबर काम केलेलं आहे. कॉलेजमध्ये आम्ही जात होतो, जेलमध्ये जात होतो. जेलमधले पण इतके सुंदर अनुभव आहेत. आणि खरोखर सगळ्या अनुभवांना वेगवेगळे आपले छान एपिसोड्स होतील, आरामात होऊ शकतील. कारण मला इतकं छान वाटतंय आता. आणि आज तू छान तुझे विचार सांगितलेस, अनुभव सांगितलेस, खूप छान वाटलं. आणि तुझ्यासाठी ही एक भेट विनया बोराळकर म्हणून आहे, तर त्यांचा लाडोबा म्हणून ब्रँड आहे आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतात. साजूक तुपातले आणि पौष्टिक लाडोबा आणि साजूक तुपातले असतात, हेल्दी. आणि आता हल्ली काय झालंय, जंक फूड खूप खाल्लं जातं ना मुलांकडून, तर आयांनाही कळत नाही की नक्की काय देऊ. तर आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत त्याच्यामध्ये थोडासा त्यांनी असा ट्विस्ट देऊन सगळे हेल्दी आणि जरा असे नाविन्यपूर्ण केलेले आहेत. ओट्सचे लाडू आहेत, सगळे वेगवेगळे आहेत. म्हणजे ओट्सचे लाडू आहेत, त्याच्यात नाचणीचे आहेत आणि कमी साखर वापरलेले आणि साजूक तुपातले आहेत. हो, हे मला छान आवडलं. लाडोबा नाव पण छान आहे. लाडोबांचे लाड म्हणजे आपण मुलांचे लाड करण्यासाठी हे छान लाडू. मला आज माझेच लाड झाल्यासारखं तुझे लाड आहेत, तर तू खाऊन बघते. हो, नक्की. आणि तू आज छान तुझे सगळे अनुभव सांगितले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हो, मला पण छान वाटलं. इतक्या वर्षांनी मी सगळं ते पुन्हा हे केलं. तर मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड? तुमच्या जर ह्या एपिसोडबद्दल काही अभिप्राय असतील, काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. पुन्हा भेटूया.
पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.